आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी काम करू। ठाकरेंचा पक्ष इतका छोटा झाला आहे की तिथे काय चालतं याकडे लक्ष देण्यासाठी मला वेळ नाही। आदित्य ठाकरे आणि राऊतांच्या वादावर मुख्यमंत्र्यांची माहिती। भाजप हा 3% लोकांचा आणि व्यापाऱ्यांचा पक्ष। मला ताकद मिळाली तर भाजपची सत्ता उलथवेन। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य। नवी मुंबईतील पालिका हद्दीतील बहुतांश शाळांचे फायर ऑडिटच झाले नसल्याचं समोर। विद्यार्थ्यांना इजा झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित। काश्मीरमधील सोनमर्ग इथे हिमस्खलनामुळे मोठी दुर्घटना। हिमस्खलनामुळे 8 गाड्या बर्फाखाली दबल्यानं 2 जणांचा मृत्यू। नांदेडमध्ये बातमी प्रकाशित केल्याच्या रागातून पत्रकाराचं अपहरण करण्याचा प्रयत्न। अवैध दारू विक्री विरोधात बातमी दिल्याचा राग। संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये चित्रित। प्रकरणी 2 जणांना अटक। मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनराणी टॉय ट्रेन पुन्हा बंद। इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं ट्रेन सेवा तात्पुरती स्थगित। पर्यटकांमध्ये मात्र नाराजी। पालघर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध। अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करणार। जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांचा इशारा। धाराशिवमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। तुळजापूर लोहारामध्ये पावसाचा। गहू हरभरा ज्वारी पिकांसह फळबागांना फटका। छत्रपती संभाजीनगरच्या पालिकेच्या सभागृहात ठाकरेंच्या नगरसेवकांचा गदारोळ। उद्धव ठाकरेंना योग्य तो सन्मान मिळावा या मागणीकरता सभागृहाच्या बाहेर ठिय्या आंदोलन। सातारा जिल्ह्यात गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पेट्रोल पंपांवर अनावश्यक रांगा लावू नयेत। मंत्री शंभूराज देसाईंचं आवाहन। पिंपरी चिंचवडमधील रहाटणी परिसरात टोळक्याची फ्रीस्टाईल हाणामारी। एका तरुणाला लाथाबुक्क्यांनी मारहाण। घटना सीसीटीव्हीत कैद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।